पण मी काल तुम्हाला एक उदाहरण सांगतो. महाराष्ट्र केसरी घेतली, त्या मतदारसंघात होती महिला महाराष्ट्र केसरी. कोल्हापूरच्या एका पोरीनं त्या महाराष्ट्र केसरीचं बक्षीस मिळवलं. तिला महाराष्ट्र केसरी महिला मिळाला. ती कुस्तीगीर महिला कोण होती माहितीये? धनगर समाजाची पोरगी होती. तिचा बाप 6 महिन्यासाठी तुमच्या साखर कारखान्यामध्ये काम करत होता आणि त्या पोरीचं घर टिनाचं घर होतं. तिच्याबरोबर आजोबा होता. त्या आजोबाच्या अंगावर शर्ट नव्हता, घोंगडं पांघरलेला होता. घोंगडं पांघरलेला आजोबा तुम्हाला फोटो दाखवेल. मी म्हटलं काय रे बेटा, तू अशी काय अवस्था आहे तुमची? साहेब म्हणे आम्ही माडरानावर राहतो, अजूनही टिनाच्या घरात राहतो. माझा बाप कारखान्यामध्ये 13 किलोमीटर पायी जातो आणि नोकरी करतो. मी या आशेनं आली आणि बक्षीस कमी ठेवला होता, कारण ते सगळ्या गटाचे बक्षीस होते. त्या पोरीच्या डोळ्यात पाणी आम्ही बघितलं. मला खूप आशा होती की मी इतक्या लांब आली, मला बक्षीस मिळालं, पण माझं समाधान